हॅलो विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू व्हिजन 24/7 यूट्यूब चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमची एक्झामची डेट निघालेली आहे. एक तुमच्यासाठी गुड न्यूज आहे की एक्झामची डेट आलेली आहे. ते 19 ते 23 च्या मध्ये एक्झाम होणार आहे DFSLची. तर आता तुमच्याकडे टाइम स्पॅन, जर समजा आज हा व्हिडिओ अपलोड होत असेल तर आजपासून तुमच्याकडे टाइम स्पॅन 15 ते 20 दिवसाचा असणार आहे. त्या 15 ते 20 दिवसामध्ये तुम्हाला काय करायला हवं, कोणत्या टॉपिक्स करायला हवे किंवा मग काय काय इम्पॉर्टंट आहे एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. त्यानंतर नोटिफिकेशन मध्ये काय काय आणखी चेंजेस दाखवलेले आहेत, काय काय चेंजेस दिलेले आहेत, जसं की टाइम बाउंड पण एक नवीन आलेला आहे एक्झाम मध्ये. तर तो टाइम बाउंड काय आहे, किती असणार आहे, त्यानंतर नोटिफिकेशन काय आहे, हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जे 15 ते 20 दिवसाचा टाइम स्पॅन आहे, तुम्हाला नेमकं या 15 ते 20 दिवसामध्ये करायचं काय आहे. तर या 15 ते 20 दिवसामध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, थिअरी तर पॉसिबल नाही आहे पूर्ण होणं. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट काय आहे, तर तुमच्यासाठी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे MCQ, म्हणजेच काय, प्रॅक्टिस क्वेश्चन्स. जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल विद्यार्थी मित्रांनो, तेवढे तुम्ही त्या टॉपिक मध्ये स्ट्रॉंग बनाल. जसं की एकदा आपण मिस्टेक करतो, एकदा मिस्टेक झालेली परत रिपीट नसते होत. तसंच जेवढे चुका करायच्या तुम्हाला, जेवढ्या काही चुका करायच्या, जेवढे काही गोष्टी करायच्या, ते सगळ्या इथंच करून घ्या. प्रॅक्टिस सेशन मध्ये, टेस्ट सिरीज मध्ये जे काय टेस्ट सिरीज मिळणार किंवा जे काय प्रॅक्टिस सेशन आहे, जे काय MCQs आहेत, त्याच्यामध्ये करा. जेणेकरून एक्झाम मध्ये कमी चुका होतील आणि त्या चुकांपासून शिकत राहा, त्या चुकांपासून पुढे जात राहा. ती मिस्टेक रिपीट नाही झाली पाहिजे, याच्यावरती लक्ष देत राहा. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला नेमकं करायचं काय आहे या 15 दिवसामध्ये माझ्या वतीने. तर तुम्ही आहे ना, काय करा की तुम्ही प्रॅक्टिस क्वेश्चन्स करा. प्रॅक्टिस क्वेश्चन्स मध्ये जो क्वेश्चन नाही आला तुम्हाला किंवा जो क्वेश्चन अडला, तर त्या क्वेश्चनचा तुम्ही व्हिडिओ बघू शकता. तो व्हिडिओ आपल्या ऍप्लिकेशन मध्ये आणि युट्यूब चॅनल वरती पण मिळून जाईल. युट्यूब चॅनल वरती बरेचसे MCQ कव्हर अप केलेले आहेत. प्लस आपलं जे चॅनल ऍप्लिकेशन आहे, ऍप्लिकेशन मध्ये सुद्धा बरेचसे डेमो क्लासेस दिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल चॅनलला, तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि जर समजा व्हिडिओ आपली आणखी अजून देखील ऍप्लिकेशन इन्स्टॉल केलेलं नसेल, तर ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा. जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये जे फ्री क्लासेस आहेत किंवा फ्री डेमो टेस्ट सिरीज आहेत, त्या टेस्ट सिरीज तुम्हाला अटेम्प्ट करता येतील. आणि जर समजा पुढे आणखी तुम्हाला जर क्वेश्चन्स लागत असेल, तर तुमच्यासाठी एक कोर्स घेऊन आलेलो आहे. आपल्या ऍप्लिकेशन मध्ये कोर्स आहे एक. तर त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या 15 दिवसामध्ये जेवढे जास्त वीक पॉइंट्स वरती काम कराल, तेवढं तुम्हाला एक्झाम मध्ये बेनिफिट होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, तर त्याच्यासाठीच लेक्चर्स आम्ही अलॉट केलेले आहेत आमच्या याच्यावरती, चॅनल वरती आणि अप्लिकेशन्स वरती सुद्धा. तर केमिस्ट्रीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स DFSL चे नाही आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणखी एकदा सांगतो, कारण की प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स कसे असे आहेत, तर TCS पॅटर्न नुसार, म्हणजेच काय, TCS ने जे आतापर्यंत एक्झाम्स घेतलेले आहेत, त्या पॅटर्नचे क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले आहेत. प्लस याचे MCQ देखील दिलेले आहेत. आणि त्यानंतर MCQ प्रॅक्टिस क्वेश्चन्स दिलेले आहेत. त्यानंतर फॉरेन्सिक सायन्सचे देखील MCQs तुम्हाला या कोर्समध्ये अलॉट केले जातील. त्यानंतर टॉपिक वाईज आहेत, एकदम नाही आहेत की पूर्णच्या पूर्ण केमिस्ट्रीचे MCQ, तर असं नाही आहेत. टॉपिक वाईज MCQ आहेत, टेस्ट आहेत. त्यानंतर 50 टॉपिक्स आहेत. जर समजा 50 टॉपिक्स आहेत, तर त्याचे 500 MCQs आहेत. म्हणजे जर समजा एक टॉपिक आहे, एका टॉपिकचे 10 MCQ दिलेले आहेत, तसे किती कव्हर करणार आहे, 50. तर 50 चे तुम्हाला 500 MCQs मिळून जातील आपल्या ऍप्लिकेशन वरती, 50 टॉपिक्सचे. तर याच्यामधले काही टॉपिक्स अपलोड झालेले आहेत. आय थिंक ऑलमोस्ट 200 पासून तर 300 पासून तर 400 पर्यंत MCQ अपलोड झालेले आहेत. तर हे जे 500 MCQs आहेत, हे कव्हर 1-2 दिवसामध्ये होऊन जातील, 1-2 दिवसामध्ये. पण जे आधी अपलोडेड आहेत त्याची प्रॅक्टिस नक्कीच करून घ्या. तर हे तुम्हाला हा जो कोर्स आहे किंवा मग ही जी टेस्ट सिरीज आहे किंवा मग टॉपिक वाईज टेस्ट आहेत, MCQ प्रॅक्टिस आहेत, तर हे तुम्हाला 299 ला मिळणार आहे आपल्या चॅनल वरती. आणि याच्यासोबत तुम्हाला फ्री डेमो सेशन्स, लाईव्ह सेशन्स, डाऊट क्लिअरिंग सेशन्स, काही डाऊट्स असतील तर ते सुद्धा तुम्ही आमच्या टेक्निकल टीमला किंवा मग स्टाफला विचारू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, नोटीस बघूया. नोटीस काय आहे, तर नोटीस मध्ये दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, की पेपर तुमचा किती तारखेला होणार आहे. जे तुम्ही एक्झाम फॉर्म भरलेला आहे किंवा मग एक्झाम फॉर्मचं नोटिफिकेशन आलं होतं 5/2/2024 ला, हा जो या जे एक्झाम फॉर्मचं नोटिफिकेशन आलं होतं, एक्झाम फॉर्म भरले तुम्ही, तर याची एक्झाम होणार आहे 19/9/2024, म्हणजेच येणाऱ्या 19 तारखेला.
त्यानंतर 20/9/2024, त्यानंतर 23/9/2024. तर अशा या 3 दिवसामध्ये एक्झाम होणार आहे. या नोटीसमध्ये तेच दिलेलं आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये काय आहे, ग्रुप लेवल टायमर दिलेला आहे. आता ग्रुप लेवल टायमर म्हणजे काय सर, तर तुमचा जो पेपर आहे तो 2 सेक्शन मध्ये डिवाइड केला जाईल आणि त्या 2 सेक्शनला वेगवेगळं टायमर दिलं जाईल. त्यानंतर नेक्स्ट बघूया ग्रुप टाइम बाउंड काय आहे. तर टाइम बाउंड सेक्शन्स काय आहे, टाइम बाउंड सेक्शन्स इन एमसीक्यू बेस्ड एक्झामिनेशन. टाइम बाउंड काय आहे, तर DFSL ने डिसाइड केलं की मॅन्डेटरी टाइम बाउंड सेक्शन्स करायचं. कारण काय आहे त्याच्या मागं, की सिक्युरिटीसाठी आणि एक्झामचं काही थ्रेट ना हो किंवा मग चुकीच्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे, त्यासाठी हे टाइम बाउंड त्यांनी दिलेलं आहे. एमसीक्यू बेस्ड एक्झामिनेशन होणार आहे आणि तेच कम्प्युटर बेस्ड म्हणजेच काय, कम्प्युटरवरती एक्झाम होणार आहे. OMR शीट नाही येणार आहे तुम्हाला, कम्प्युटरवरती एक्झाम होणार आहे. त्यानंतर जो क्वेश्चन पेपर आहे, तो क्वेश्चन पेपर इन दिस एक्झामिनेशन विल बी डिवाइडेड इनटू मल्टिपल टाइम बाउंड, म्हणजेच काय वेगवेगळ्या टाइम बाउंड मध्ये डिवाइड केलेला आहे क्वेश्चन पेपर. मल्टिपल टाइम बाउंड मध्ये डिवाइड केलेला आहे क्वेश्चन पेपर. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, फॉर एक्झाम्पल जसं की दोन दोन जर समजा टाइम बाउंड सेक्शन्स आहेत, जसं की सेक्शन ए आणि सेक्शन बी, म्हणजे एक पेपर आहे तो 2 सेक्शन मध्ये डिवाइड केला, सेक्शन ए अँड सेक्शन बी. तर या 2 सेक्शनला वेगवेगळा टाइम दिला जाईल. जसं की एका सेक्शन मध्ये किती क्वेश्चन्स राहतील, 50 क्वेश्चन्स, आणि या 50 क्वेश्चन्सला किती मिनिट्स राहतील, 45 मिनिट्स. तेच इथे दिलेलं आहे की एका सेक्शन मध्ये 50 क्वेश्चन्स राहतील आणि 50 क्वेश्चन्सला 45 मिनिटचा टाइम दिला जाईल. त्यानंतर तुम्हाला जे क्वेश्चन्स मार्क फॉर रिव्ह्यू करायचे आहेत, किंवा मग जर समजा तुम्हाला असं वाटलं की सेक्शन ए सोडून सेक्शन बी ला जाता येईल का सर, तर असं नाही करता येणार. जो तुमचा टाइम बाउंड दिलेला आहे सेक्शन ए ला, तो सेक्शन ए चा टाइम बाउंड कंप्लीट झाल्यानंतरच तुम्हाला सेक्शन बी मध्ये जाता येईल. म्हणजेच की हे 45 मिनिटं झाल्यानंतरच तुम्हाला सेक्शन बी ला जाता येईल आणि सेक्शन बी मधून परत सेक्शन ए मध्ये येता नाही येणार आहे. याचाच अर्थ काय, तुम्हाला जे काही क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला 45 मिनिट्स मध्येच कव्हर अप करायचे आहेत. जर तुम्ही मार्क फॉर रिव्ह्यू फॉर रिव्ह्यू केला, तर या 45 मिनिट्स मध्येच ते मार्क फॉर रिव्ह्यू क्लिअर करून त्याचं करेक्ट आन्सर टिक करून यावं लागेल. तेच इथे दिलेलं आहे. द क्वेश्चन पेपर ऑफ नेक्स्ट सेक्शन विल स्टार्ट ऑटोमॅटिकली आफ्टर द कंप्लीशन ऑफ द अलॉटेड टाइम ऑफ द प्रिव्हियस सेक्शन. म्हणजे काय, पहिल्या सेक्शनचा टाइम कंप्लीट झाल्यानंतरच सेक्शन बी स्टार्ट होणार आहे, तेच दिलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जर समजा तुम्ही क्वेश्चन मार्क केले किंवा मग मार्क फॉर रिव्ह्यू केले, तर हे तुम्हाला दिलेल्या टाइमच्या आधीच करावं लागेल. हे कधी करावं लागेल, बिफोर दी अलॉटेड टाइम फॉर दी सेक्शन एंड्स. म्हणजे काय, सेक्शन एंड होण्याच्या आधीच तुम्हाला ते सगळे क्वेश्चन सॉर्ट आउट करावे लागतील. त्यानंतर इट इज इम्पॉर्टंट टू नोट दॅट क्वेश्चन मार्क फॉर रिव्ह्यू विल बी इव्हॅल्युएटेड. म्हणजेच काय की जर समजा एक एमसीक्यू आहे, त्याला तुम्ही मार्क फॉर रिव्ह्यू केला आणि त्याचा ए वाला तुम्ही टिक करून ठेवलेला आहे, की त्याच्यामध्ये कन्फ्युजन आहे तुम्हाला असू शकते, परत तुम्ही येऊन बघणार आहे त्या सेक्शनला, म्हणून ते टिक करून ठेवलं. तर हे जे टिक केलेलं आहे याचे पण मार्क्स कॅल्क्युलेट केले जातील, इव्हॅल्युएट केले जातील. हेच दिलेलं आहे लास्ट पॉइंट मध्ये. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जसं की सायंटिफिक असिस्टंट ची पोस्ट आहे सायकोलॉजी, 2 ग्रुप मध्ये एक्झाम डिस्ट्रीब्यूट झालेली आहे, ग्रुप ए आणि ग्रुप बी. आणि ग्रुप ए ला किती 50 क्वेश्चन्स आहेत, 45 मिनिट्स आहेत. ग्रुप बी ला पण 50 क्वेश्चन्स, 45 मिनिट्स. सिमिलरली ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंट, त्याच्यानंतर सायबर क्राईम, या एक्झाम्स मध्ये सुद्धा 50 क्वेश्चन्स, 45 मिनिट्सचा टाइम स्पॅन आहे. त्यानंतर सायंटिफिक असिस्टंट मध्ये सुद्धा 50 क्वेश्चन्स, 45 मिनिट्स असे 2 सेक्शन मध्ये होणार आहे एक्झाम. त्यानंतर सिनियर लॅब असिस्टंट मध्ये सुद्धा काय होणार आहे, सिनियर लॅब असिस्टंट मध्ये सुद्धा 50 क्वेश्चन्स 45 मिनिट्स मध्ये येणार आहेत. तर या पद्धतीने एक्झाम कंडक्ट केली जाईल किंवा मग एक्झाम या पद्धतीने होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बेस्ट ऑफ लक फॉर युअर प्रिपरेशन. की तुम्ही प्रिपरेशन कशी करणार, काय करणार, ते तुमचं प्लॅनिंग आधी स्ट्रॅटेजी बनवा, की तुम्हाला सगळ्यात
मेजर रोल काय आहे प्रिपरेशन मध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो सांगतो. प्रिपरेशन मध्ये सगळ्यात जास्त मेजर रोल आहे तुमचा प्लॅन. त्याच्यानंतर त्या प्लॅन वरती ऍक्शन म्हणजेच काय ऍक्ट, तुम्ही काय ऍक्ट करता किंवा मग ऍक्शन काय घेता. त्यानंतर त्या ऍक्शनचं ऑब्झर्वेशन, ऑब्झर्व, आणि त्या ऑब्झर्वेशन पासून रिफ्लेक्शन, त्याचं रिफ्लेक्शन आउटकम काय आलं. ऑब्झर्वेशन पासून काय रिफ्लेक्शन, रिफ्लेक्शन आणि रिफ्लेक्शन नंतर परत प्लॅन. आता हे बघा विद्यार्थी मित्रांनो, प्लॅन बनवा, स्ट्रॅटेजी बनवा, त्या स्ट्रॅटेजीवर ऍक्ट करा म्हणजेच त्याच्यावरती परफॉर्म करा काहीतरी. त्या परफॉर्मन्स वरती तुम्ही अनालाइज करा की तुम्ही तुमची प्रिपरेशन कशी चालली, आणि त्या अनालायसिस वरून तुम्ही आउटकम काढा की तुमचं रिफ्लेक्शन काय आहे, की बरोबर चालली, चुकीची चालली, याच्यात चेंजेस करावे लागतील. जर त्यावेळेस तुम्हाला वाटत असेल की चेंजेस करावे लागतील, परत काय करावं लागेल तुम्हाला, रिप्लॅन, रिप्लॅन, रिॲक्ट अँड रिऑब्झर्व. ही सायकल तुमची जोपर्यंत एक्झाम नाही होत, ही सायकल चालूच ठेवा विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला असं वाटत असेल सर मंथली प्लॅन किंवा मग वीकली प्लॅन फॉलोअप करता नाही येत, तर तुम्ही पर डे नुसार प्लॅन करा की सकाळी झोपेतून उठल्यानंतर पूर्ण दिवसामध्ये तुम्हाला किती करायचं आहे, काय काय वाचायचं आहे, आणि त्यानुसार तुम्ही पुढे पुढे जा. बस, दॅट्स इट. थँक्यू आजच्या लेक्चरसाठी वेळ दिल्याबद्दल, आणि आय होप की आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त बेनिफिशियल राहील. जे स्टुडंट्स नवीन आहेत आपल्या चॅनलवरती, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओज आले तर तुम्हाला मेसेज येईल. आणि आपलं एक चॅनल, एक ऍप्लिकेशन आहे, ऍप्लिकेशनला डाउनलोड करा, जेणेकरून तुम्हाला फ्री सेशन्स आणि डेमो टेस्ट सिरीज तुम्हाला अटेम्प्ट करता येतील. थँक्यू.